नमस्कार मित्रांनो, ही माझी आणखी एक मला भावलेली कविता आहे। आता या कवितेमध्ये काय आहे, या कवितेमध्ये एक वेगळेपण असं आहे की यामध्ये सामाजिक दृष्टिकोन आहे, यामध्ये प्रेम आहे, यामध्ये व्यथा आहे, बरंच काय आहे या कवितेमध्ये। आणि ही कविता मला सुचली सोशल वर्क करत असताना। एक केस स्टडी माझ्याकडे आली आणि ती केस स्टडी अभ्यास करताना त्यांच्या जीवनामध्ये एक काव्य आहे असं मला वाटलं आणि ते काव्य या कवितेच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। दीर्घ कविता आहे, निश्चित तुम्हाला आवडेल, ऐका। कवितेचं नाव आहे बहिष्कृत वस्तीतील प्रेम। तिचं वय 42, तिचं वय 42, ती लैला झाली। आपण ऐकलंय लैला मजनू यांची प्रेमकथा। तिचं वय 42, ती लैला झाली आणि त्याचं वय फक्त 23, तो मजनू झाला होता। तो हमाली करायचा, रेल्वे पटरीवर पडलेले जखमी मृतांना उचलायचा, त्यातून काही पैसे मिळायचे त्याला। त्यात मग तो देशी दारू आणि मटण खाऊन मस्त जगायचा। असा हा कलंदर मजनू। त्याच्यात आणि तिच्यात वयाचं अंतर खूप होतं। आता हे दिसलंच, ती 42 हा 23, त्याच्यात आणि तिच्यात वयाचं अंतर खूप होतं। तो तिचा मुलगा शोभावा असं ते चित्र दिसत होतं। पण एवढं मात्र खरं ते एकमेकांची काळजी घ्यायचे, अगदी एक दुजे के लिए सारखे। जात धर्म प्रांत एवढंच काय, वय कधी त्यांच्या आडवं आलं नाही। वय कधी त्यांच्या आड आलं नाही। आणि एवढंच काय, तर तिला झालेला क्षयरोग हाही कधी प्रेमात अडथळा झाला नाही। तो मला भेटत राहिला, तो मजनू मला भेटत राहिला आणि आपली व्यथा माझ्यासमोर मांडीत राहिला। तो मला म्हणाला, सर आता दिसते तशी ती तेव्हा नव्हती, एकदम चिकनी माधुरी दिसायची। आता ही त्याची भाषा आहे। तो वस्तीतला मुलगा आहे, तो असंच बोलणार। कुणाला सौंदर्य कशात दिसेल हे आपण नाही सांगू शकत। त्याला तिच्यामध्ये माधुरी दिसली। आता ती का दिसली हे त्याचं त्यालाच माहीत। पण प्रेम हे सभोवताली नसतं, तर ते माणसाच्या नजरेत असतं, हा शोध मला इथेच लागला। तो सांगायला लागला पुढे, एक काळ असाही होता ती 3 पोरं आणि नवऱ्यासोबत राहायची, मस्त ऐश आरामात जगायची। पण अचानक तिला काय झालं कळलं नाही। एका भलत्याच माणसाच्या नादाला लागली। अचानक तिला काय झालं कळलं नाही, ते एका भलत्याच माणसाच्या नादाला लागली। तिने नवरा पोरं घरदार सारं सोडलं आणि त्या उडाणटबू माणसासोबत ती निघून गेली। आता ॲना कैरॉलिन जी आहे ती सगळीकडेच आहे, हा पण मला इथे लागलेला एक शोध आहे। आता तो तिला भेटलेला उडाणटप्पू, तो तिला मोठमोठे फिल्मी वादे करायचा, स्वप्नात न्यायचा आणि तिने आणलेल्या पैशाचाच वापर करायचा, त्याच्यातच तो जगायचा। तिच्याकडे पैसे होते तोपर्यंत तो तिच्यासोबत थांबला। दररोज तिच्या तन मनाशी तो खेळत राहिला आणि एका रात्री तिला न सांगता तो पळून गेला। उद्ध्वस्त तन मन स्वप्न सगळं झालेली ती हातात कटोरा घेऊन वणवण भटकली आणि एका रखरखत्या दुपारी या आपल्या मजनूला चिटकली। मला आठवलं, हा तोच मजनू होता
जो तिला काही दिवसापूर्वी दवाखान्यामध्ये घेऊन यायचा, तिला जपायचा, तेव्हा मला त्यांचं नातं कळलं नव्हतं. म्हणून मी एकदा सहज विचारलं, ही तुझी कोण आहे? त्यावर तो हसला आणि अगदी स्पष्ट बोलला, मी हिला ठेवली. आता ठेवली म्हणजे लग्न न करता आपली लैंगिक इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी पुरुष बाईला सोबत ठेवतो, हे आपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, आणि ते सत्य आहे. उद्ध्वस्त बहिष्कृत वस्तीत असे अनेक प्रकरणं भेटतात. मी त्यांच्याकडे केसवर्क म्हणून पाहायचो. आता केसवर्क म्हणजे तरी काय? तर केसवर्क म्हणजे लोकांना भेटणं, बोलणं, त्यांना समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या सगळ्यांच्या नोंदी ठेवून त्यांची समस्या सोडवण्यासाठी मदत करणं, हे साधं सोशल वर्कमध्ये केसवर्क आपण करत असतो. बहिष्कृत वस्ती, उद्ध्वस्त वस्ती हे सारं पाहत असते. बहिष्कृत उद्ध्वस्त वस्ती हे सारं पाहायची आणि मजनूवरती फिरी फिरी असायची. आता वस्तीचं नैराश्य होतं, कारण प्रत्येक माणसाची अडचण होती, प्रत्येक माणसाच्या समस्या होत्या. ते एकमेकांच्या समस्येवरती हसायचे आणि आपलं नैराश्य बाहेर टाकायचे. तिथला प्रत्येकजण नडलेला, फेकलेला, पिळलेला. त्यांच्यासाठी हे लैला मजनूचं प्रेम म्हणजे मस्त टाइमपास होता. ती त्याला मुलासारखी सांभाळायची, तोही तिच्यावर मनापासून प्रेम करायचा. त्यांच्या प्रेमाची तऱ्हाच न्यारी होती. जेव्हा ते रस्त्याने चालायचे तेव्हा ते एकमेकांना शिव्या घालायचे. घरी गेल्यावर एकमेकांच्या तोंडात घास भरवायचे. हे कुठलं प्रेम? मला नेहमी प्रश्न पडायचा. एका रात्री मात्र ती त्याच्या घरातून बाहेर पडली. ती परत कधी आलीच नाही. त्याच वस्तीत त्याच्याच डोळ्यासमोर तिने नवीन घरोबा थाटला. आता एक वयस्कर माणूस तिच्या बाहुपाशात गुंतला होता. इकडे हा मजनू मात्र वेडा झाला. त्याचे केस वाढले, दाढी वाढली. तिच्या झोपडीच्या दाराकडे तो नजर लावून बसलेला मला दिसायचा. सकाळ संध्याकाळ तो तिथेच बसायचा. कुणाला न्याळतोस असं मी त्याला एकदा विचारलं, तेव्हा तो खिन्न हसला आणि म्हणाला, त्या झोपडीत ना माझा जीव अडकलाय. मी झोपडीकडे पाहिलं तर मला तीच अशक्त झालेली बाई, की जी याची लैला होती, ती दरवाज्यातून बाहेर येताना दिसली. तो म्हणाला, अहो सर, तोच माझा जीव आहे. मी तिच्याकडे आणि त्याच्याकडे पाहतच राहिलो. इकडे याचं मात्र डोकं फिरलं. तो रोज सकाळ संध्याकाळ तिच्या दारासमोर मोठ्या दगडावर बसायचा आणि मोठमोठ्याने अलंकारित वस्ती भाषेत शिव्या घालायचा. आता वस्तीतील भाषा तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल, अतिशय अलंकारिक असते. तर अशा तो शिव्या अलंकारिक भाषेत तिला घालायचा. ती दीर्घाने हसायची. तो दीर्घाने हसायचा आणि लोकांना सांगायचा, ती हरामखोर आहे, तिनं मला सोडलं आणि त्या भाईयाला धरलंय. 2 वर्ष झालं मी तिला सांभाळतोय, लय जीव लावला होता, पण आता ती बाई बैमान कुत्री निघाली. तो थुंकायचा तिच्यावर. पण एकच वास्तव होतं, आणि ते वास्तव म्हणजे त्या बाईने त्याला सोडलं होतं. हा मात्र विरहाच्या सुडाग्नीने पेटला होता. असाच एक दिवस साधारणतः दुपारच्या वेळी ती बाई समुपदेशन केंद्रात आली. बोलता बोलता त्याचा विषय निघाला तेव्हा तिचे डोळे भरून आले. ती हुंदका सांभाळीत म्हणाली, सर, आता माझं काही राहिलं नाही, माझं सारच संपलंय.
पण तो अजून लहान आहे. त्याच्या आयुष्यात मी अडथळा नको, त्यानं दुसरी कुठली तरी मुलगी पाहावी आणि सुखानं राहावं. तो मला माहीत आहे तो माझ्यावर थुंकतो, पण माझं काही म्हणणं नाही. ती एवढी बोलली आणि तोंड झाकून निघून गेली. ती गेली, पण तिने जाता जाता बहिष्कृत जगात जिवंत असलेलं प्रेम, त्याग हे मूल्य ती सांगून गेली. आता नंतर जेव्हा कधी सोशल वर्कर म्हणून मी त्या वस्तीच्या झोपडीसमोर जायचो, तेव्हा मला आवाज यायचा त्याच्या दिनवाने हसण्याचा आणि तिच्या हुंदक्याचा. ॲना कैरोना सगळीकडेच भेटते. ॲना ही लिओ टॉल्स्टॉयची कथा आहे, आपल्याला कदाचित माहिती असेल. पण ह्या ॲनाचं सगळं चाललं असताना तिने आपला पती, मूल सगळं सोडलं आणि एका उड्डाण टप्पूसोबत गेली आणि आयुष्याचा तिचा शोकांतिका झाली. तर अशी ॲना कैरोना बऱ्याच ठिकाणी आपल्या सगळ्यांना भेटत असते. स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारते. ती असं का वागते हे कोणालाच न उलगडलेलं कोड आहे. ती अशी का वागते हे खरंच कुणालाच न उलगडलेलं कोड आहे. मित्रांनो, या कथेच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की प्रेम जे आहे ही भावना खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम करण्यासाठी सुंदर चेहरा, सुंदर शरीर असलं पाहिजे असं काही नसतं. एका बहिष्कृत वस्तीत, आता या वस्तीला मी बहिष्कृत का म्हणतो, कारण ही वस्ती जी आहे ही फेकलेल्या, समाजाने दूर लोटलेल्या अशा लोकांची वस्ती होती. तिथे भीक मागणारे, तिथे तृतीयपंथी, वेगवेगळ्या प्रकारची लोकं तिथे त्या वस्तीमध्ये राहायची. आणि अशा वस्तीमध्ये मला सोशल वर्क, समाजकार्य करायची संधी मिळाली. तर त्यावेळेस ही एक कविता, ही कविता म्हणण्यापेक्षा काहीशी गद्य वाटणारी कथा पण म्हणू शकतो आपण, पण मला तरी यात काव्य दिसतं म्हणून मी याला दीर्घ कविता म्हणतो. ही कविता मला तिथे सुचली आणि ती आपल्यासमोर सादर करावीशी वाटली. मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या कथा, कविता आणि गोष्टी ऐकण्यासाठी आपण माझं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.